नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे शाळा सुरू ठेवण्याबाबत फेरविचार करावा लागेल, नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। वीज बिल दरवाढी विरोधात भाजपने रत्नागिरी इथं केलेल्या आंदोलनात दिल्या चक्क महाविकास आघाडी सरकारचा विजय असोच्या घोषणा। रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या समुद्रकिनारी दिसून आल्या डॉल्फिनच्या झुंडी, पर्यटकांमध्ये पसरलं उत्साहाचं वातावरण। आणि रत्नागिरी तालुक्याच्या कोतवडे जिल्हा परिषद गटात आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी, पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेलं शासन मान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक, डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकल्ससाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन, तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 269395 किंवा 855101 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे शाळा सुरू ठेवण्याबाबत फेरविचार करावा लागेल, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले। प्रशासनाच्या बाबतीमध्ये मी स्वतः प्रशासनाशी बोलून अशी चर्चा केली की या संदर्भात त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे, कारण मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये कुठंच विद्यार्थी शाळेमध्ये येत नाही आहेत। एकाच शाळेमध्ये विद्यार्थी आले होते आणि मला असं वाटतं की पुढच्या 8-10 दिवसानंतर पूर्ण महाराष्ट्रातलं दुसऱ्या लाटेचं चित्र स्पष्ट होईल 8-15 दिवसामध्ये। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आताच शाळेमध्ये आणून त्यांच्या पालकांना पॅनिक करणं किंवा शिक्षकांना पॅनिक करणं हे मला योग्य असं वाटत नाही आणि म्हणून माझं मत असं आहे की प्रशासनाने त्याचा परत एकदा विचार करावा। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नामदार उदय सामंत यांनी कोरोनावर लस आली तर त्याचं वाटप करण्याबाबत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियोजन करण्यात आलं असून सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असेल असं सांगितलं। मला असं वाटतं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील प्रशासनानं कशा पद्धतीने ही लस द्यायची हे पूर्ण नियोजन केलेलं आहे। त्याचा आराखडा फक्त गोपनीय असल्यामुळे आपण प्रेझेंट करत नाही तुमच्यासमोर, पण पहिल्या टप्प्यामध्ये कोणाला लस द्यायची, पहिल्या टप्प्यात पहिली कोणाला लस द्यायची, दुसरी कोणाला लस द्यायची, तिसरी कोणाला लस द्यायची हे सगळं ठरलेलं आहे। तशी यंत्रणा सज्ज आहे, तसे डॉक्टर्स सज्ज आहेत। ज्यावेळी ही लस भारतामध्ये येईल किंवा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होईल त्याच गतीनं प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं कौतुक करतात, मग इतर कोणी केलेल्या टीकेला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, असं नामदार उदय सामंत म्हणाले।
या टीकेला उत्तर देताना एकच सांगितलं पाहिजे की ज्यावेळी माननीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान आले होते, ते पंतप्रधानांनी बारामतीत देखील हे सांगितलं आणि त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मी राजकारणात येत असताना शरद पवार साहेबांचं बोट धरून आलं. त्याच्यामुळे लोकनेता आता कोण आहे? जर पंतप्रधानच सांगतात की माझा नेता शरद पवार साहेब आहेत, तर त्यांना काय उत्तर द्यायचं? येणारा कार्तिकी उत्सव शासनाच्या नियमांचं पालन करून शांततेत साजरा करावा असं आवाहन नामदार उदय सामंत यांनी पत्रकारांजवळ बोलताना केलं आणि कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येऊ नये म्हणून प्रत्येकानेच खबरदारी घ्यावी असं म्हणाले. आणि लोकांनी देखील, भाविकांनी देखील परवाचा जो उत्सव आहे तो शांततेनं, संयमानं, गर्दी न करता पार पाडला पाहिजे. दुसरी लाट म्हणजे काय आहे? जे दिल्लीला झालं, जे अहमदाबादला झालं, ते महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यांमध्ये होऊ नये यासाठी प्रिकॉशन घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. गणपतीपुळे विकास आराखडा, रत्नागिरी शहरातील नळपाणी योजना, तारांगण आदी कामं वेगाने सुरू असल्याचं नामदार उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. गणपतीपुळा विकास आराखड्याच्या ज्या नळपाणी योजना होत्या त्याला देखील प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. त्याचे देखील टेंडर आता लवकरात लवकर होत आहेत. गणपतीपुळा विकास आराखड्याचा 11 कोटीचा ड्रेनेजचा जो प्लॅन होता त्याची फक्त वर्क ऑर्डर जी मिळायची आहे त्याची बैठक देखील बुधवारी माझ्या दालनामध्ये मी मुंबईला लावली. आणि 81 नळपाणी योजना ज्या रत्नागिरी जिल्ह्याच्या नवीन स्कीममध्ये डायव्हर्ट झालेल्या आहेत त्याची मंजुरी देखील येत्या 2-3 महिन्यामध्ये मिळेल अशी शक्यता स्वतः मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेबांनी सांगितलेला. आढावा आम्ही घेतला. तारांगणाचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम कोविडमुळे थांबलं होतं. येत्या 2 महिन्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम पूर्ण होईल. आणि US मधनं जे मटेरियल आणायचं आहे त्याचा उद्या प्रस्ताव नगरपालिकेकडे दाखल होईल. 2-4 दिवसामध्ये RDC मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल. त्याला DPCतनं पैसे उपलब्ध होतील आणि लवकरात लवकर ते देखील काम मार्गी लावण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे. आणि वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाची जी घोषणा आपण केली होती त्याचा जो GR आहे, जो आरोग्य विभागानं काढावा लागतो, तो येत्या 8 ते 10 दिवसामध्ये GR निघेल अशी परिस्थिती महाराष्ट्र शासनामध्ये आहे. जागेमध्ये बदल झालेला आहे. जागेमध्ये एक अतिशय चांगला निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलाय आणि म्हणून टप्प्यानं होईल. पहिलं सिंधुदुर्गचं होईल, नंतर रत्नागिरीचं होईल. सिव्हिल हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल आणि महिला रुग्णालय असं क्लब करून आपलं मेडिकल कॉलेज होईल. आणि सिंधुदुर्गामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आणि महिला रुग्णालय असं क्लब करून मेडिकल कॉलेज होईल. वीज बिल दरवाढी विरोधात भाजपने रत्नागिरी इथं केलेल्या आंदोलनात चक्क महाविकास आघाडी सरकारचा विजय असो अशा घोषणा दिल्या. रद्द करा, रद्द करा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन आणि इतर प्रमुख नेते मोठमोठ्याने विजय असो असं बोलून एक प्रकारे देण्यात येणाऱ्या घोषणांचं समर्थनच करताना दिसून आले. भारत माता की जय. रद्द करा, रद्द करा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. दरम्यान या विषयावर नामदार उदय सामंत यांनी भाजपने महाविकास आघाडी सरकारचा विजय असो अशा घोषणा देत एक प्रकारे सरकारचं कौतुक केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, पण मला आंदोलनकर्त्यांबद्दल प्रचंड अभिमान आणि गर्व आहे की आंदोलन करत असताना महाविकास आघाडीचा विजय असो म्हणून त्यांनी आमच्या कामाला दाद दिलेली आहे. त्याच्यावर तुमचं मत सांगा. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या समुद्रकिनारी डॉल्फिनचं दर्शन झाल्यानं पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. पॉवरफुल क्लिअर.
मागील 8 महिन्यांपासून बंद असलेले कोकणातील समुद्र किनारे आता पुन्हा पर्यटकांनी गजबजू लागले असून मिऱ्या बंदर, नेवरे, काळबादेवी, गुहागर, हरणे आदी ठिकाणच्या समुद्रामध्ये डॉल्फिनच्या झुंडीही पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात डॉल्फिनचं दर्शन होऊ लागल्यानं भविष्यात या ठिकाणी डॉल्फिन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे जिल्हा परिषद गटात आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना नामदार उदय सामंत यांनी येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे. निवडणुकीला सामोरं जात असताना आता ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, या आता तुमच्या निवडणूक आहे. आता तुमच्यासाठी काही करण्याची जी वेळ आलेली आहे ती आता आमची वेळ आली. आम्ही तुमच्यासाठी प्रचार करणार आहोत. तुम्ही आम्हाला प्रचार करून आता आम्हाला जागेवर बसवले, त्या स्थानावर बसवले. आता तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्य करणं, तुम्हाला पंचायत समितीचा सदस्य करणं, तुम्हाला जिल्हा परिषदेचा सदस्य करणं ही आता व्यासपीठावरच्या मंडळींची जबाबदारी आहे. आणि म्हणून बाबूशेठ आपण देखील, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहेत, बंडाशेठ नगराध्यक्ष आहेत, आता ज्यावेळी कार्यकर्त्यांची ग्रामपंचायतीची निवडणूक आहे त्यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला देखील आपण ग्रामस्तरावर जाऊन त्यांचा प्रचार करण्याची गरज आहे आणि त्यांना देखील ग्रामपंचायतीचे सदस्य बनवण्याची गरज आहे. आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेतच, परंतु भविष्यात येणारी प्रत्येक निवडणूक ही फक्त आणि फक्त शिवसेनेची असेल यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. या मेळाव्यात तालुका प्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, गजानन पाटील, राजन शेटे, कांचनताई नागवेकर आदी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये मार्गदर्शन करताना नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे आणि तो पुढेही होत राहील असं म्हणाले. माणसाचा जीव वाचल्यानंतर आपण रस्ते करू शकतो, विहिरी करू शकतो, चांगल्या पद्धतीची घरं बांधू शकतो, नळपाणी योजना करू शकतो, पण मानव जातच जर अस्तित्वामध्ये राहिली नाही तर रस्ते असतील, घरं असतील, नळपाणी योजना असल्या करायच्या कोणासाठी हा एक प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर उभा होता. आणि म्हणून सगळ्या नियोजनाचा निधी थांबवून त्यातला 50% निधी त्या कोविडच्या सुखसुविधांवर देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकास कामं होऊ शकली नाही. पण मला माहित होतं आज कोथवड्यामध्ये जायचंय, कोथवड्या जिल्हा परिषद गटामध्ये मेळाव्याला जायचंय. गजानन पाटील असतील, आमचे बंधू असतील, राजू साळवी असतील, सगळ्यांची एकच इच्छा असणार आहे की जी विकासाची कामं मंजूर केलेली आहेत त्या विकासाच्या मंजूर कामाचं नक्की काय होणार आहे. पण मी सगळ्यांना एक दिलासा देणारी माहिती सांगतो की येत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांची चर्चा करून आपल्या गणपतीपुळा विकास आराखड्यातल्या सगळ्या कामांना पैसे उपलब्ध करून आज मी कोथवड्यामध्ये आलो. गजानन पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना रत्नागिरी तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांचा आवर्जून उल्लेख केला. पावसाळ्याच्या या परिस्थितीनंतर प्रामुख्याने आपल्याला कामाच्या बाबतीत आपण बोलाल प्राधान्यक्रमाने साहेब आपल्या कोथवडा संपूर्ण जिल्हा परिषद आता संपूर्ण तालुक्यातील परिस्थिती आहे, पण कोथवड्याच्या जिल्हा परिषद गटातले प्रमुख अनेक रस्ते हे अतिशय त्याची दुरावस्था झालेली आहे. आणि म्हणून साहेब आपल्याला काय सांगावं लागत नाही, आम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा लोकांच्या भावना की आमच्या रस्त्यासाठी साहेबांना विनंती करा आणि म्हणून त्या बाबतीत सुद्धा आपण आम्हाला आश्वासित कराल अशी आशा बाळगतो. कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या ढोकमळे इथं आयोजित मेळाव्यात बोलताना नामदार उदय सामंत यांनी रस्ते, पाणी योजना इत्यादी सर्व कामं लवकरच मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर देखील निश्चित झालेले आहेत, ठेकेदार देखील निश्चित झालेले आहेत. पावसाचं वातावरण अजून 15-20 दिवस आहे असं वेधशाळेचा अंदाज आहे आणि या पावसामध्ये डांबरीकरण सुरू करू नये असा शासनाचा आदेश असल्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या सगळ्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली. 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, 2 बिलियन होतील म्हणून सांगितलं. प्रवीणला देखील हात उच्च करून सांगितलेलं आहे की खरवत्यामध्ये काय अडचण नाही, जांभूळमध्ये काय असण्याची गरज नाही. पुणेमध्ये देखील विकासाची कामं केली राजू, तिथं देखील आपण बऱ्यापैकी शिवसेना म्हणून पोहोचलेलो. कोथवड्याचा देखील उल्लेख झाला. मला असं वाटतं की प्रत्येक जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आपण विकास कामं करण्यामध्ये देखील कुठं कमी पडलेलो नाही. म्हणून जी लोक सांगतात की 7 महिन्यामध्ये काय केलं,
तर त्याला मागच्या 7 वर्षामध्ये काय झालं हे सांगण्याची गरज आहे. 7 महिन्यामध्ये फक्त रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये काही झालं नाही याचा भाग नाही, तर महाराष्ट्रातल्या कुठच्या जिल्ह्यामध्ये कुठच्या मतदारसंघामध्ये काही झालं नाही. पंतप्रधानांच्या वाराणसीच्या मतदारसंघामध्ये देखील रस्त्याची कामं झाली नाही, ही देखील नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. या मेळाव्याकरता कोतवडे जिल्हा परिषद गटासह पंचक्रोशीतील शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे शाळा सुरू ठेवण्याबाबत फेरविचार करावा लागेल, नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. वीज बिल दरवाढी विरोधात भाजपने रत्नागिरी इथं केलेल्या आंदोलनात दिल्या चक्क महाविकास आघाडी सरकारचा विजय असोच्या घोषणा. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या समुद्रकिनारी दिसून आल्या डॉल्फिनच्या झुंडी, पर्यटकांमध्ये पसरलं उत्साहाचं वातावरण. आणि रत्नागिरी तालुक्याच्या कोतवडे जिल्हा परिषद गटात आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.